सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्गमध्ये काल मोठं नुकसान झालं आहे. पाऊस झाला, त्याचबरोबर गारा पडल्या आणि त्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मी आता हे इथे केळी बागायतीमध्ये बघताय आपण, केळी बागायतीचं कसं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या केळी बागायती पूर्णपणे अशा जमीनदोस्त झालेल्या आहेत. त्यामुळे जवळजवळ 45,000 अशा केळीच्या रोपं होती, ती अशा पद्धतीने मोडून पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत इथे काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल, किती वाजता पाऊस झाला आणि कसं वातावरण होतं आणि कसं नुकसान झालंय? साहेब, रविवारी 23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4:45 वाजता हे चक्रीवादळ आलं. अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ, ह्या चक्रीवादळामध्ये घोडगे गावातील सुमारे 45,000 ते 50,000 केळींचं नुकसान झालेलं आहे. ह्या ज्या केळी आहेत, ह्या केळीवरच आपला घोडगे गावातील उदरनिर्वाह चालतो. ह्या उदरनिर्वाह म्हणजे आता ह्या केळी जेव्हा नष्ट झाल्या, भुईसपाट झालेल्या आहेत, त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. आता आम्ही शासनाकडे जेव्हा पंचनाम्यासाठी जातोय, त्यावेळी आम्हाला हेक्टरी म्हणजे 100 गुंठ्याला 27,000 नुकसान भरपाई दिली जाते. हे केळी जे पीक आहे, हे केळी पीक नगदी पिकामध्ये साहेब घेतलेलं आहे. नगदी पिकामध्ये न घेता हे पीक वार्षिक आहे. 13 नक्कीच. अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. मला सांगा, तुमच्या शेतीचं नुकसान झालंय, कधी लावलेले होते आणि आता त्याचं पीक यायला सुरुवात होती? सप्टेंबर 5 तारीखला लावणी केलेली होती आणि तुम्ही प्लॉट पाहताय, शेतकऱ्यावरती मोठं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 3,000 केळी लावले, सगळं भुईसपाट झालेलं. आज माझ्यावरच तर पूर्ण गावावर ही परिस्थिती आलेली आहे आणि सर्व गाव उद्ध्वस्त झाल्यासारखं झालेलं आहे. काही बोलूच फायदा नाही, कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझंच नाही तर सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. बघताय आपण, सिंधुदुर्गात अशा पद्धतीचं नुकसान झालं. शेतकऱ्यांना आपले अश्रूसुद्धा आवरता येत नाही. तुम्ही काय सांगाल थोडक्यात? तुमची पण केळी बागायची होते. हो, माझे 1,000 केळी नुकसान झाले आहे साहेब. आमचं हे रोजचंच होतं आहे आणि किती दिदी देत आहेत. आता माझी गेल्या वर्षी 500 केळी मिळाला, मला किती 2,000 रुपये झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.